भगवत भक्ती प्रेमी सुहृदजन हो. भागवत पुराण यामधील अत्यंत महत्वाचा जो दशम स्कंद, त्याच्यामध्ये एकंदर अध्याय 90 आहे. त्याच्या 50व्या अध्यायाला आता आपण आहोत. आणि मुख्यतः कंसवधानंतर भगवान श्रीकृष्णानं कोणकोणते पराक्रम केलेले आहेत त्याचं दर्शन भागवतातून आपल्याला घडतं. जेव्हा हे दर्शन आपण घेऊ तेव्हा एक विशेष गोष्ट मी तुमच्या लक्षात आणून देतो की जरासंध जो आहे त्यानं कृष्णाच्या मथुरेवर 27 वेळा हल्ला केलेला. आणि अशी आपली भावना झाली आहे की जरासंध हा काही कृष्णाला जिंकू शकला नाही, पण कृष्णही जरासंधाला जिंकू शकला नाही. आणि मथुरेतल्या सगळ्या लोकांना घेऊन तो सोन्याच्या द्वारकेत गेला. जरासंध हा एका अर्थानं अजेय राहिला आणि त्याला मारायचं काम कृष्णानं नंतर भीमाच्या करणी केलं, अशी कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर एक विचार मनात येतो की भीमाच्या करणी मारण्याचा जो काळ आहे तोपर्यंत जरासंध टिकलाच की, तो जो अन्याय करत होता तो करत राहिलाच की. आणि कृष्णाला जरासंधाला मारता येत नव्हतं का? नक्की मारता येत होतं. मग 27 वेळात स्वारी का केली? कृष्णाने त्याला सोडून का दिलं? त्यानं कपसाला ज्याप्रमाणे एका दिवसात मारलं, जरासंधाला मारता येत नव्हतं का? त्याचं उत्तर भागवत आपल्याला देणार आहे. ते सांगून आपण पुढे जाऊया. जरासंधाला कृष्णाने एवढ्यासाठी मारलं नाही की दर खेपेला एक अक्षौहिणी सैन्य घेऊन तो येत होता. पहिल्याच खेपेला जरासंधाला मारलं असतं तर त्याच्या सैन्यामध्ये भरती होणारे त्याच्या सारखेच लोक असुर हे आलेच नसते आणि मारले गेलेच नसते. म्हणून दर खेपेला मी पहिलं तुम्हाला सांगणार आहे, पहिली जेव्हा स्वारी केली त्या एकट्या बलरामानं सर्व सैन्य मारून टाकले. कृष्ण त्यावेळी काहीच करत नाही. आणि नंतर जेव्हा जेव्हा हल्ले झाले तेव्हा एक अक्षौहिणी गुणिले 27 इतके असुर मारले. जरासंध पराभूत होऊन तपश्चर्या करायला गेलाय. त्यात बराच कालावधी गेलेला आहे. आणि मग तो सुटला, मग भीमाकडनं मारलं. त्या लक्षामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी. पण जेव्हा आपण भागवताचा नीट अभ्यास करतो तेव्हा महाभारतातले सुद्धा काही आपल्या मनाला पडणारे प्रश्न त्याची उत्तरं मिळून जातात. जसं जरासंधवर कृष्णाने स्वतः का करू नये आणि भीमा करवी का करावा हा प्रश्न आपल्याला पडायला हरकत नाही. त्याचं उत्तर या ठिकाणी मिळेल. पण हे जर आम्ही सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं तर आजच्या निरूपणाचा तो महत्वाचा भाग मर्म होतं. पण या मर्मात सुद्धा काही पैलू आहे. ते पैलू आपण लक्षात क्रमाक्रमानं घेऊया. अगोदर लढाईमध्ये दोन्ही बाजू भावनेने उतरत असल्या तर ती लढाई जास्त तीव्र होते. आजच्या पिढीच्या भाषेमध्ये बोलायचं जे प्रोफेशनल, तर प्रोफेशनल असे लढणारे दोन्ही बाजूचे लोक असतील तर प्रोफेशनलच लढतात, व्यवसाय. पण ती लढाई जर स्वतःच्या जीवन मरणाची असेल, आपल्या आप्तांच्या संदर्भात सूड घेण्यासाठी असेल तर त्यावेळेला हातातली तलवार जास्त तिखट बनते असं लक्षात. पहिल्या खेपेला जेव्हा जरासंध आधी आपला खूप मोठा सांगितलाय
पहिल्याच ठिकाणी तो 23 अक्षौहिणी सैन्य निघून आलाय असं म्हणतो. आता एक अतिशयोक्ती समजायची, कारण अख्ख्या महाभारतामध्ये मिळून त्यात 18 अक्षौहिणी होते, पांडवांचे 7 आणि 11 कौरवांचे. आणि ते महायुद्ध आहे, युद्धांत झाला 18 अक्षौहिणी. तर पहिल्याच जरा संघाच्या हल्ल्यामध्ये अजून 27 यायचे, 23 अक्षौहिणी कुठून घेतली, कदाचित चूक झाली असेल, काही घडलं असेल, आपण अद्भुत म्हणून बाजूला. पण हा जो जरासंध किमान एक अक्षौहिणी सैन्य निघून तरी आलाय, तो संतापलेला. वर्णन छान केलं. कंसाला 2 पत्नी होत्या, 2 पट्टराण्या. नावं सुद्धा संस्कृतमध्ये सुंदर असतात. एकीचं नाव अस्ति आणि एकीचं नाव प्राप्ती. नावं सुद्धा छान आहे. अस्ति अस्तित्व, प्राप्ती जे मिळण्यात. त्या दोन्ही राण्यांना कंसाच्या मृत्यूमुळे वैधव्य प्राप्त झालं. त्या दुःखी झाल्या आणि अशा स्थितीमध्ये मथुरा सोडून त्या माहिरी मगध बिहार इथं आपल्या वडिलांच्याकडे जरासंधाकडे गेला. लहान विकलून रडायला लागला. ते काय वैभव होतं, कंस तेवढा पराक्रम होता, आमचे वडीलही तेवढे पराक्रम नाही आणि आमच्या नशिबी काय आहे. म्हणून त्यांनी दुःखात केलेल्यानं आपल्या वडिलांच्या पाशी टाकू होता. साहजिकच जरासंधाला प्रचंड राग आला आणि जरासंधानं पहिली प्रतिज्ञा दिली. म्हणून त्यानं 27 वेळा हल्ले केले की ज्या यादव वंशामध्ये कृष्णी वंशात कंस कृष्ण जन्मास आलाय, तो धरून सगळे यादव नष्ट करून टाकले. इथे शब्द येतोय, मी क्षत्रिय पृथ्वी परशुराम जन्मी यादव पृथ्वी जरासंध नव्हतं. मी यादव, जे यादव कुळ वृष्णी असते, अंधक असते, सगळे यादवांचं म्हणून तिथे घराण्या यदूपासून आलेलं ते सगळं मी नष्ट करेन अशी प्रतिज्ञा करून तो आलेला दिसतो. त्याचं सैन्य अपार समुद्रासारखा. तो बिहारमधून आला, उत्तर प्रदेशामध्ये आला, मथुरेला आला. आजही मथुरा आहे, मथुरेला आला. त्याच्यापूर्वी त्यानं वेढा घातला. बरोबर त्याच्या एक अक्षौहिणी सैन्य, नुसतं सैन्य नाही आहे, त्याच्यासारखेच असुर आहे. आणि असे सगळे चतुरंग सेना घेऊन जेव्हा आले, चतुरंग म्हणजे त्यात पायदळ पण पाहिजे, अश्वदल पण पाहिजे, रथदल पण पाहिजे आणि गजदल पण पाहिजे. त्यातली पूर्वीची पद्धत आहे. तर चतुरंग सेना घेऊन त्यांना हल्ला केला. तेव्हा कृष्ण भगवान बलरामाशी बोलते झाले आणि ते म्हणाले की आपण आत्ता पहिल्या लढाईत सगळे सैन्य नष्ट करूया, जरासंधाला मात्र मारूया नको. कृष्ण बलरामाला सांगतात. म्हणजे काय होईल, तो परत जाईल, चिडलेला असेल, नाकाच्या खुण्यावर पाय द्यावा की तो जसा संतापून पुन्हा येतो तसा अधिक सैन्य घेऊन येईल, की अधिक असुर मारता येईल, स्वच्छ येत. पुढे कृष्ण बलरामाला म्हणतोय, अरे असुर असे इतक्या वेळा बोलवून का मारायचे. इथं गीतेसारखे शब्द येतात, ते असुरांचा नाश करण्यासाठी तर भगवंताचा जन्म आहे. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, या सारखे शब्द इथे येतात बघा. तर वाचून दाखवतो. म्हणजे मी म्हणतो त्याप्रमाणे भागवत आणि गीतेत किती साम्य आहे. संरक्षणाय साधूना कृतो अन्येषां वधाय च अन्योपि धर्म रक्षायै देह संभ्रियते मया. देह संभ्रियते मया. संभ्रम मायेचा खेळ. देह म्हणजे नरदेह, मया म्हणजे माझ्याकडून स्वीकारला गेलाय. तुझाही देह तसा. कोणासाठी? संरक्षणाय साधूना कृतो अन्येषां
वधायचे आणि जे अन्य आहेत साधू नव्हे त्यांचा वध आपण केला पाहिजे. किती शब्द गीतेसाठी आहेत. गीतेमध्ये म्हटलंय अभ्युत्थानम अधर्मस्य तदा ज्ञानम सृजामि. भागवतात म्हटले वेदामायाय अपि अधर्मस्य काले प्रभवतः क्वचित. काळानुसार क्वचित अधर्म वाढतोच आणि असा अधर्म वाढला की त्यालाही नष्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे. एवं ध्यायती गोविंद आकाशात सूर्यवर्चस्व. आकाशातला सूर्य कसा तळपावा तसा रणभूमीवर तळपणारा गोविंद आपल्या मोठ्या भावाला बलरामाला सांगता झाला की आपल्याला दोघांना मिळून काम करायचं. पण कृष्णाने एक युक्ती केली. कृष्ण म्हणाला आत्ताच्या लढाईत भागच घेत नाही. बलरामा तो एकटाच भाग. काय कारण असेल बरं? तर पहिल्या लढाईमध्ये जरासंधाला दोघांची ताकद आणि दोघांचे डावपेच कळून उपयोगी नाही. एकदा एक अशी लढाई केली, अगदी कुस्तीमध्ये सुद्धा एकदा एकाशी लढलं की तो काय डावपेच टाकतात हे आपल्याला कळतं. आणि ओळखीचा शत्रू असेल तर बल आणि अबल डावपेच करणं हा दोष आहे. डावपेच करणं फायदा आहे, तर त्याचबरोबर त्याची शक्तीचा अंदाज येणं हा विचारात पडणारा नंतर काहीच नको, तो अज्ञानातच राहू दे म्हणून बलरामाला त्याने सांगितलं. एवढ्यामध्ये आता थोडं अद्भुत पण छान आहे. आकाशातून 2 रथ झाले आहेत. एका रथामध्ये चक्र गदाही पुरातन ती आविद होती आणि एकामध्ये मात्र गदा मुसलाची आविद होती. आता गदा चक्र कृष्णासाठी आणि गदा मुसल बलरामासाठी. आपला बलराम हा वेगळाच आहे. तो हलधर आहे. हल म्हणजे नांगर. खांद्यावर नांगर टाकूनच तो फिरत असतो. कदाचित तो शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असेल, कदाचित भूमीचा रक्षण करता असेल, कदाचित बलवान असेल, कदाचित अन्नदाता असेल, काय माहिती नाही आपल्याला. पण बलराम तो नक्कीच आहे. तो राम आहे, बलवान राम आहे. श्रीराम नाही आहे, हा बलराम आहे. म्हणजे तो शेषाचा अवतार मानला गेला. शेषाचा अवतार म्हणायचं कारण काय असेल बरं? तर शेषावतार, शेषावर भगवान विष्णू विराजमान होतात. शेष त्यांच्यावर सावली धरतो एवढंच आपल्याला माहिती आहे. पण शेष नागाच्या मस्तकावर पृथ्वी तोडली गेली आहे हे लक्षात घ्यायचं. मग पृथ्वी तोडणारा जो असेल त्याचे काम नाही का पृथ्वीचं रक्षण करणं. पृथ्वीवर जेव्हा असुर माजतात तेव्हा पहिला अधिकार कोणाचा? शेषाचा. बलरामा तू शेषावतार आहेस म्हणून अशी आपण मसलत करूया, विचार विनिमय करूया. दोन्ही भावांनी कवच धारण केले, लढाईत एवढे उतरले, पण एकानं ठेवली आजच्या भाषेत राखीव फौज आणि एकानं मात्र आघाडीवर जाऊन जरासंधावर हल्ला केला. भागवतकार कलाकार आणि म्हणून रणांगणामध्ये सुद्धा जेव्हा दोघं एकमेकासमोर येतात तेव्हा शस्त्र परजण्याच्या आधी जीभ परजायची असते. आणि परजलेल्या जिभेनं शत्रूला इतकी काही त्याची निंदा करायची असते की त्याचं मानसिक खच्चीकरण व्हायला पाहिजे. हा नेहमीचा शेर असतो. त्या पद्धतीनं जरासंध समोर आला. कृष्ण भगवान आणि बलराम त्याच्या समोर आले. पण यांनी दोघांनी बोलायच्या आधी जरासंध वयाने मोठा आहे. आणि कंसाच्या पत्नी कृष्णाच्या मामी एका अर्थानं यांनी संसार बरीच वर्ष केला. जरासंध वयाने मोठाच असणार आणि कळते ते यांना बोलायची संधीच मिळाली नाही. जरासंधानं बोलायला सुरुवात केली आणि कसं छान रंगवले बघा. जरासंध म्हणाला तुम्ही दोघं माझ्याशी लढणार होय? हा तर अगदीच पोर सवता दिसतो.
ज्याच्याशी मी लढायचं हे मला लज्जास्पद आहे, त्यातल्या त्यात हा मोठा भाऊ जरा लहानापेक्षा मोठा म्हणून सापेक्षतः असे लढू शकतो. आणि भाषा अशी आहे की बलरामा, तुला जर लढायचं असेल तर माझ्याशी लढ. दोन फायदे होतील. एक फायदा असा, तुला पळून तर जावंच लागेल, पण मेलास तर स्वर्ग मिळेल. हे फायदे, अशा प्रकारचे फायदे तुला प्राप्त होतील. हे सगळे या ठिकाणी. आता त्यात मला जो फायदा फायदा शब्दाला मला जो फायदा मिळतो तो म्हणजे आत्ता सुद्धा जरासंधाने कृष्णाला अल्पवयीन म्हटलेला. मी तुम्हाला नेहमी सतत सांगतो की राधा कृष्णाच्या चरित्रामध्ये राधा वयाने मोठी आहे, कृष्ण वयाने 9 वर्ष 10 वर्ष 11 वर्षाच्या पलीकडे नाही. त्याला युवक मानता येणार नाही. त्याला किती पुरावे द्यायचे मला सांगा. तो सुवर्ण घेऊन गेला, सांगितनीच्या आश्रमातून शिक्षण पण झालं. आता जरासंध समोर आला तरी जरासंध त्याला तुझ्याशी लढणं म्हणजे लज्जा असं म्हणतो. एकदम श्लोक तुम्हाला सांगतो. ताव मागदो वीक्ष बालेन नाही, मागदो वीक्ष न त्वया योद्धुमिच्छामि. का बरं? बालेन एकेन लज्जया. तुझ्यासारख्या एकाकी बालाशी लढणं हे मला लज्जास्पद आहे. हे शब्द कोणता वापरलाय? बाल वापरला. शिशु वापरला नाहीये, पण कुमारही वापरलेलं नाहीये, किशोरही वापरलेलं नाहीये, युवकही वापरलेलं नाहीये. आणि हे पुरावे जेव्हा आपण राधा कृष्णाच्या संदर्भात मागे आपण बोललोय, वात्सल्य भक्ती टाकून शृंगारासक्ती निर्माण करतो, तेव्हा आपण केवढा अन्याय करतो हे लक्षात घेतलं पाहिजे. हा माझ्या दृष्टीनं फायदा जो म्हणतो तो झाला. आता जेव्हा बलरामाला अशा प्रकारे हिंदीमध्ये चेतावणी म्हणतात, अशा प्रकारचे आव्हान दिलं गेलं तेव्हा बलरामाला फार मोठा राग आला आणि तो म्हणाला, हे बघ, वल्गना करण्याच्या ऐवजी लढायला सुरुवात कर. तुझं बोलणं कसं आहे म्हणजे काय? असा एखादा आजारी माणूस असावा की आज मरतोय का उद्या मरतोय, आज मरतोय का उद्या मरतोय इतका व्याधीग्रस्त असावा आणि त्यानं लढण्याच्या वल्गना कराव्या असं मला वाटतंय. बघूया तो जिंकतोस का मी जिंकतो. वळण छान केलं. मेघाने सूर्याला व्यापून टाकावं, धुळीनं अग्नीला व्यापून टाकावं, जरासंधाच्या बलाढ्य सैन्यानं या सगळ्यांना व्यापून टाकायला सुरुवात केली. कृष्ण लढाईत उतरला नाही, पण रथामध्ये बसून त्याच्या हातातलं ते धनुष्य होतं त्याचा त्यानं केवळ रणंकार केला. न लढता सुद्धा शत्रूंची हृदय भय चकित भय कंपित व्हायला पाहिजे असं दिसतं. इथं आपल्याला कृष्णाच्या हातातल्या धनुष्याचा उल्लेख मिळतो. हे भागवतकारांचे आपल्याला उपकार आहे. तर आपल्याला गीतेमध्ये पांचजन्य कळतं, शंख कळतो, चक्र तर आहेच आहे, पण हा कृष्ण आत्ता धनुर्धर आहे. कृष्ण सामान्यपणे धनुर्धर असतो आणि धनुर्धर म्हणजे अर्जुनाचा मित्र तर आहेच. त्याच्या धनुष्याचं नाव गांडूळ किंवा विजय धनुष्य आहे. तसं कृष्णाच्या धनुष्याचं नाव सुद्धा इथं आपल्याला स्पष्टपणे मिळतं आणि ते आहे संस्कृतमध्ये शार्ंग. त्याच मराठी रूपांतर सारंग झालंय, पण सारंग हा शब्द बोलचा नाही आहे. शार्ंग असा तो होता. त्यानं आपलं धनुष्य असं काही चक्राकार फिरवलं, बाण सोडले नाही, पण चक्राकार धनुष्य फिरवलं. दृष्टांत दिलाय, एखादं कोलीत पेटतं असावं आणि ते सर्व दिशांना फिरवावं असं जरासंधाच्या सैन्याला वाटलं. बलराम लढाईमध्ये उतरला आणि बलराम दादांचं एक वैशिष्ट्य आहे. आपल्या सौंदर्य नाटकापासून अनेक ठिकाणी माहिती आहे की जरा ते शीघ्र कोपी आहे,
जरा भोळे आहेत, पण ते पराक्रमामध्ये अजिबात कमी नाहीत, हे आपल्याला अनेकदा दिसते. अनेकदा इथंही बलरामाने पराक्रम केला. आणि कसा केला? आपल्याकडे रण नदी हे रंगवण्याची पद्धत आहे. रण नदी खुद्द ज्ञानेश्वरीमध्ये मायेचं वर्णन करताना त्याला रण नदीच म्हटलेलं आहे. एकनाथांचं रुक्मिणी स्वयंवर अतिशय प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये जे 18 अध्याय आहेत, त्यातले 6 अध्याय हे रुक्मिणी हरणाचे आहेत, 6 अध्याय युद्धाचे आहेत आणि 6 अध्याय रुक्मिणी कृष्ण विवाहाचे आहेत. नाव रुक्मिणी संवर आणि त्याच्यात एक भाग युद्धाचा. तर आणखी ऐका, तुम्ही खरंच रुक्मिणी संवर बघा, हा छान आहे, वाचायला सोपा आहे अगदी. आणि त्यातले 6 अध्याय वाचा. त्यात युद्धाचे इतके डावपेच रंगवले की विचार मनात येतो, एकनाथाने कधी स्वतः युद्ध केलं, पण डावपेच उभीच येत नाही. मुक्तेश्वर नावाचे मोठे कवी आहेत, ते मल्लयुद्धाचं वर्णन करतात. ते कोल्हापुरामध्ये आज सुद्धा, माझं मी बोललोय, कोल्हापुरामध्ये आज सुद्धा मल्लविद्येच्या ज्या गोष्टी आहेत, एक तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहिती आहे, झोपी पछाड हा मुक्तेश्वराने रंगवला. तिथून आलं, कोल्हापूर पासून जवळच मुक्तेश्वर राहत होते. कुरुंदवाड जवळ तेरवाड म्हणून गाव आहे, ती त्यांची समाधी आहे. लेखकाच्या लेखनाच्या मार्फत अनुभूती उभी असते, हे पक्क लक्षामध्ये घ्यायचं. आणि तसा तर विचार आपण करू लागलो, एकनाथाने त्या ठिकाणी रणनीती रंगवली, ज्ञानदेवाने रणनीती रंगवली आणि ती मला भागवतात आहे. जरा त्याच्यामध्ये रस असतो, आवडत नाही आपल्याला, पण नवरसापैकी एक असतो आणि तो असतो बिभत्स रस. वर्णन बघा, बलरामाच्या सामर्थ्यानं सैनिक, हत्ती, घोडे यांची शरद तुटली. आता वर्णन म्हणूनच त्याच्याकडे बघायचं. आणि रक्ताच्या शेकडो नद्या वाहू लागल्या. तर रूपक पाहिजे, रक्ताच्या शेकडो नद्या वाहू लागल्या. त्याच्यामध्ये सैनिकांचे तुटलेले हात हे सर्पाप्रमाणे भासू लागले. सैनिकांची तुटलेली शिरकमलं ही कासवासारखी वाटू लागली. मारले गेलेले अश्व हे त्या रणनदीतल्या सुसरीसारखे वाटू लागले. ते वर्णन यासाठी बघायचं की त्याच्यामध्ये बारकावा आहे. एकदा नदी म्हटलं ते सगळं आलं, रणनदी म्हटलं ते सगळं आलं, असं लक्षात. पुढे भागवतकार सांगतात, अर्जुन म्हणजे धनुर्धर, कृष्ण म्हणजे सुदर्शन चक्रधारी, तसं बलराम म्हणजे मुसलधारी. मग अशी मी हल म्हणजे नाट्य सांगितलं. आता आपल्या स्वयंपाकाला जे मुसळ असतं, तर कुसळ आणि मुसळ आपल्याला म्हणून माहिती आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ आणि आपल्या डोळ्यातलं मुसळ. ते जे भात कांडणारं मुसळ असतं ते सुद्धा शस्त्र होऊ शकतं. आणि असलं शस्त्र घेऊन बलराम दादाने पराक्रम करायला सुरुवात केली. भागवतकर मध्ये सांगतात, अगोदर बलराम दादांना अशी लढाई करून माणसं मानायची गरज आहे का? भगवंत जर भगवंत असतील, जर बलराम त्यांचा मोठा भाऊ असेल, तर मग अशी लढाई का करावी लागते? बहुतेक त्यावेळेचे श्रोते मोठे चाणाक्ष असतात आणि त्यांनी याचा प्रश्न विचारला असावा की जे चुटकीसरशी करता येत आहे त्याला वादळ कशाला पाहिजे, किंवा हा प्रश्न कोणतरी विचारेल तर व्यासाने आपल्याच मनात तयार केलं आणि त्याचं उत्तर देऊन टाकले आणि संस्कृतमध्ये छान दिले. न तस्य विचित्र परपक्ष निग्रह तथापि मर्त्या अनुविधस्य वर्णते. अहो, परपक्षाला नष्ट करणं हा त्यांच्या चुकीसाठी खेळ आहे. ब्रह्मांडाचा जन्म आणि ब्रह्मांडाचा लय हा ब्रह्मदेवाचा दिवस बघितला तर क्षणमात्र होतो. आमचे ते लक्षावधी वर्ष असतात आणि त्यांचा सेकंद काटा असतो. हे जर आपण लक्षात घेतलं काय शक्य आहे? मग कृष्णाने लढाई कशाला करायला पाहिजे, बलरामाने लढाई कशाला करायला पाहिजे?
कुठला कोण जरासंध 27 हल्ले करतो म्हणजे काय करतो? उत्तर दिले, तथापि मर्त्या अनुविधस्य वर्णते. एकदा देवानं मानवाचा अवतार घेतला की मानवाप्रमाणे त्याला वर्तन करावं लागतं. मग पुढे येणार आहे कृष्ण भगवंतांच्यावर सुद्धा समंतपणे चोरल्याचा आरोप येणार आहे. काय त्याचं उत्तर मिळेल बघूया. पण चोरीचा आरोप सुद्धा हे जर आपण ध्यानात घेतलं तर एकदा तुम्ही नटाप्रमाणे भूमिका स्वीकारली हे तसंच वागलं पाहिजे. आपल्याकडे बघा मराठी हिंदीमध्ये काही लोक नायकाची उत्तम भूमिका करतात, खलनायकाची करतात. जी त्या भूमिकेची गरज असेल ती ती भागवणं हे कलावंताचं सामर्थ्य आहे. भगवंत कलावंतच आहे. आणि म्हणून जेव्हा मार्त्या अनुविधस्य वर्णते, एवढ्यासाठी सांगतो की अवतारी पुरुषाने सुद्धा काळ वंचना केलेली नाही. एकदा देह धारण केला की त्या कालखंडात 150 वर्षाचा आयुष्य, ठीक आहे. पण 150 वर्षानंतर जगा व्याधाचा बाण येतोच आणि कृष्ण भगवान जन्माला जातात. एवढ्या मोठे भगवान श्रीराम पण शरीर नदीमध्ये सीतेचा त्याग झाला, सीता भूमीत निघून गेली, जगण्यासारखं काहीच उरलं नाही. रामराज्य सांभाळायला लवान कुश आले, अवतार कार्य संपलं. मग कशाला जगाच्या रंगभूमीवर विकाळायचं? हे दाखवून दिले. निवृत्ती सुद्धा घेणं फार महत्वाचं आहे. निवृत्ती सुद्धा घेणं ही प्रवृत्तीचीच गरज आहे. पण दुसऱ्याची प्रवृत्ती शिल्लक राहायला पाहिजे असेल तर तुम्ही निवृत्ती घ्यायला पाहिजे ना. हे फार महत्वाचं आहे. भगवंतांनी आपल्याला करून दाखवलंय आणि ते व्यास लक्षात आणून देतात. न कस्य विचित्रम परपक्ष निग्रह तथापि मर्त्या अनुविधस्य वर्णते. आणि मग अशा प्रकारे घडल्यानंतर जरासंधाचं सगळं सैन्य ते मारायचं काम एकट्या बलरामाने अद्भुत. जरासंध एकटा होता. आता आठवा, एकाला बाल म्हणून बाजूला काढलं, एकाला म्हटलं धीर असता तर लढाई कर, एकच तुला मिळणार आहे. माझ्या हातानं मरण आणि वीर मरण आलं म्हणून स्वर्ग, त्याच्या पलीकडे काही नाही. अशी गर्जना किंवा वल्गना करणाऱ्या जरासंधाच्या लक्षात आलं. मागं पुढे बघताना एक अक्षरी सैन्य घेऊन आलो होतो, आता कोणीच नाही, आपण एकटेच उभ्या. तेव्हा जरासंध अत्यंत लज्जित झाला आणि मगध देशाला परत न जाता तो तपश्चर्या करायला वनात निघून गेला. ध्यानात घेण्यासाठी तोही वीर आहे. त्याच्या स्वप्नातही नव्हतं 2 मुलं आपल्याला हरवतील. तर 2 मुलं कुठली? एक तर राखीव फौज आणि एकानेच आपल्याला हरवलं. सांगणार तरी कसं एकट्या बलरामानं मला मारलं म्हणून? काय कोण दाखवणार? मगध देशामध्ये जाऊन अशा स्थितीमध्ये तो तपश्चर्याला निघून गेला असं आपल्या लक्षामध्ये येईल. त्याचं पूर्ण सोडलं सैन्य तर पळून गेलं, बरंचसं मारलं गेलं. आणि अशा वेळेला जवळजवळ पहिल्या लढाईनंतर 17 वेळा स्वाऱ्या झाल्या. नेमक्या 17 स्वारा झाल्यानंतर पुढची घटना आहे ती सांगणार आहे ती का 10 झाल्यानंतर आहे, 5 झाल्यानंतर आहे, माहिती नाही. आता एक नवा मुद्दा लक्षात की फक्त जरासंधाच्या भीतीनं जरासंध हल्ले करतोय म्हणून मथुरेतल्या नागरिकांना द्वारकेमध्ये भगवंतांना नेलं अशी आपली समजूत आहे. पण भागवतकार आता 91व्या अध्यायामध्ये सांगतायत की आपल्या या सुवर्ण भूमीवर हल्ला करणारा पहिला परकीय जर कोण असेल तर तो कृष्णाच्याच काळामधला आहे आणि त्याचं नाव काल यवन असं आहे. आणि या काल यवनाला नारद मुनींनी सांगितलं
हा काल येऊन मोठा पराक्रमी असावा. आपल्याला विचार करूया, नाव का भागवतात आलं बरं आपल्याकडं. त्याला पुढं काय काय झालं त्याला सांगून मागे येतो. आपल्याकडे कृष्णाच्या काळामध्ये काल यवन आलाय. कृष्णाच्या काळात म्हणजे गीतेच्या काळात इसवी सन पूर्व 2000, इसवी सन पूर्व 2000 नंतर काय झालं, युद्ध संपलं, द्वारका बुडाली. उरल्या सोडल्या द्वारकेतल्या लोकांतून अर्जुन हस्तिनापुराला गेला. एक प्रकारचे सगळेच वीर मानले गेले. त्यात किती काळ गेला माहिती नाही आहे, पण या कालखंडामध्ये इसवी सन पूर्व 2000 ते इसवी सन 1 या 2000 वर्षाच्या कालखंडात आपल्याकडे कुणी कुणी हल्ले केले हे जरा लक्षामध्ये घ्या. आणि त्याच्यामध्ये आहे शक, हून, कुशाण आणि ग्रीक. ग्रीक सगळ्यात शेवटी चंद्रगुप्त, चाणक्य इसवी सन पूर्व 300, मी बोलतो इसवी सन पूर्व 2000 या मधल्या कालखंडात पहिला आक्रमक कालयवन कृष्णाच्याच कालखंडात. नंतरच्या कालखंडामध्ये शक आहेत, हून आहेत, कुशाण आहेत, ग्रीक आहेत. नंतरच्या कालखंडामध्ये इसवी सन पूर्व हे सगळे आहेत, ग्रीकासकट. इसवी सनाच्या कालखंडामध्ये सामान्यपणे 500 किंवा 800 पासून आपल्यावर अरबस्थानातले अरब आणि तुर्कस्थानातली मुघल यांनी हल्ले करायला सुरुवात केली. मग कासिम मोहम्मद कासिम, मोहम्मद गजनी, मोहम्मद घोरी आणि मग बाबरापासून औरंगजेबापर्यंत सगळे यांना ते मोगल बहुतांश तुर्कस्तानच्या जवळचे. प्रत्येकाचे राज्य आज राष्ट्र वेगळी आहे, पण लक्षात घ्यायचं तुर्कस्तानच्या जवळ. कोण? मोगल. मोगल हे घराणं आहे. त्याच्या आधी काही सुलतान झाले, घोरी घराणं आहे, खिलजी घराणं आहे, हे सगळे आधीच आहे, मोगल नंतर आहे. त्यांच्यानंतर कोण आक्रमण झाले आपल्याला माहिती आहे, युरोप खंडातली मंडळी, इंग्लंड असेल नाहीतर फ्रान्स असेल. ह्या सगळ्या आक्रमकांच्याकडे बघितल्यानंतर 2 मिनिटं बोलून पुन्हा मागे जाऊया. सगळ्यात दुष्ट कोण असते, सगळ्यात त्रासदायक कोण असते, तर ते ज्यांना पखडीमध्ये तुर्क असं म्हणतात, ते तुर्कस्थानाच्या जवळचे. गजनीपासून सुरुवात आहे, पण कळसाला जर कोणी गेला असेल तर जो आपल्याशी 27 वर्ष झुंजला आणि याच भूमीमध्ये शेवटी मिसळला औरंगजेब. माझ्या मनात विचार येतो, हे सगळे आपल्याला जे आक्रमक मिळतात त्यांचा मागचा धागा काय असेल. मोठं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर. त्यांच्याशी बोलताना विचारलं की आमचं काही मागं गोत्र आपल्याला कळतं का, गोत्र्याचं होण्याचं, कारण घराणं बिराणं कळतं, ती नावं कळली, हे सगळे कुठून आले बरं. पण त्यांनी मला सांगितलं, सांगतो, ययातीची जी बरीच मुलं होती, ययाती राजा बरीच मुलं होती, त्याचा जदू आपल्याला माहिती आहे. गुरु म्हणजे पौरव आणि कौरव आपल्याला माहिती आहे. आणखी एक नाव त्याने सांगितलेलं ऐकून ठेवा, तुर्व सुस असं नाव आहे. तुर्व सुस त्यातलं तुर्व आहे. आणि तुर्व ऐकल्यानंतर मला वाटतं की तुर्क असायला काही हरकत नाही. तुर्कस्थान आपल्याला माहिती आहे, पण ययातीच्या एका मुलाचं नाव तुर्व सुस अन्य काही पहिला अक्षर सारखी आहे. आणि त्या मुलाचं इतकं अघोरी वर्तन होतं, जन्मतःच ते ययातीने त्याला शाप दिला होता, अशी माहिती मला त्यांच्याकडून कळली. त्यांच्या पुस्तकापेक्षा अधिक माहिती तुम्हाला मिळू शकते. हे सगळं मनामध्ये एवढ्यासाठी येतं, अरे भगवान श्रीकृष्णाच्या कालखंडापासून आमच्या देशाला जो काही आक्रांत आक्रमकाचा शाप मिळालाय तो अजूनही संपायला तयार नाही. आधी बोलत नाही, पण मग तेच बोलणं होईल. पण आपल्या लक्षात येऊ दे किती सुना आहे. आता मूळ जाऊया.
काल यवन याचा अर्थ काय? यवन या शब्दाचा अर्थ पक्का लक्षात ठेवा, परकीय. आपल्या चटकन काय वाटतं, यवन म्हणजे मुसलमान, असं नाही. मुसलमान, मुस्लिम, इस्लाम हे धर्म आहे, उपासना पंथ आहे. त्याचा उच्चार आपण करायचं कारण नाही की त्या धर्मामध्येही माणसं आहे. धर्म तेव्हा बाजूला होता, उपासना पंथ आहे आणि सगळी माणसं. आता मला सगळा अलेक्झांडर कोण होता? ख्रिश्चन होता, पण तोही आमच्या तुम्ही यवन आहे, पण तो परकीय आहे. आता मुद्दा तुमच्या लक्षात आला. काल यवनचा अर्थ सांगतो, मूळ झालेला येतो. यवन म्हणजे परकीय, काल म्हणजे काळ. तुमच्या संस्कृतीला ग्रहण लावायला काळानुसार परकीय येणार आहे. जरा बाहेरून सांगतो, 2000 सालानंतर तुमच्यामध्ये हातामध्ये जो काही मोबाईल आलाय, त्या मोबाईलच्या मदतीनं जे काही पश्चिमेकडचे वारे आपल्याला गेल्या 20 वर्षामध्ये दिसत आहेत, त्याच्यातून आपली कुटुंब व्यवस्था धोक्यात आहे. आपल्या घरातलं स्वयंपाकघर लोक पाहूया, देवघर कुठे आहे माहितीच नाही आहे. काल यवन. आता बरंच बोलून झालं, आता नीट ऐका. एवढे शिवाजी महाराजांना सुद्धा श्री कृष्ण भगवान शिकवत आहेत. का बरं मथुरेतल्या सगळ्या प्रजेला अद्भुत काय एका रात्री सहज काय असेल, गाडी घोडे जुळून, पण सगळ्या प्रजेला उत्तर प्रदेशातून गुजरातमध्ये आणायचं, वाटेत विंध्य लागणार आहे, ते काम कृष्णाने केलंय. हे का केलं? उत्तर आपल्याला मिळतं, जरासंध 27 हल्ले केले की नाही, तर एका हल्ल्याच्या मधल्या कालखंडात या काल यवनानं मथुरेला वेढा घातला. आणि कृष्ण भगवान म्हणतायत, एका वेळेला 2 शत्रूशी लढता येणार नाही. आधी काल यवनाला संपूया, मग जरासंधाला संपूया, आणि या दोघांच्या लढाईमध्ये आपल्या प्रजेकडे दुर्लक्ष होईल, म्हणून प्रजेला हलवलं पाहिजे. म्हणजे भागवतानं आम्हाला नवीन माहिती दिली की जरासंधा कोण फार मोठा पराक्रमी होता, 17 का 27 वेळा त्यानं हल्ले केले म्हणून कृष्णाने द्वारका इकडे बसवली असं नाही. सगळ्या बाजूला आकाश फाटतं. कालवण साधारण त्याचं वर्णन मिळणार आहे. त्या काल यवनाला कृष्ण भगवंतांनी शस्त्र म्हणून हातात न घेता फक्त युक्तीनं मारलंय. मराठ्यांचा जन्मी कावा शिवाय श्रीरामापासून श्रीकृष्णापासून आलेला आहे. मुचकुंद नावाच्या ऋषींची गोष्ट येणार, त्यावर राखून ठेवूया, पुढच्या काला असायला. जन्मी कावा काय असतो त्याला काय आता इथं वर्णन केले पहा. मग कृष्ण भगवंतानं मनाशी ठरवलं की आपण एका वेळेला सगळ्यांशी लग्न बरोबर नाही. काल यवन नावाचा एक वीर फार मोठा योद्धा आहे आणि आता अद्भुत आहे, पण तो 3 कोटी सैन्य घेऊन आला. ते आपल्याला कळणार आहे. अक्षुणी ते कळत नाही, तर गणित मांडावं लागतं. इतके रथ, इतके गज, इतके अश्व वगैरे, पण कोटी करतात. 3 कोटी सैन्य घेऊन आले. भागवतात त्याला शब्द वापरलाय. तसं यवन म्हणजे परकीय, तसं आणखीन एक शब्द भागवतात वापरलाय, तो म्हणजे म्लेच्छ. हा शब्द भागवतात आहे. मी तुम्हाला सांगतो, आपली समजूत म्लेच्छ म्हणजे मुसलमान असं नाही, परकीय. आणि ध्यानात ठेवा, कुठलाच धर्म, कुठलेच लोक हे चांगले का वाईट ठरवूच नका. ज्यानं ज्यानं राष्ट्रहिताला धोका होतो तो शकतो. आपला असला तरी शकतो. राष्ट्रहित सर्वतोपरी. म्लेच्छ शब्दाचा अर्थ, कालयवन शब्दाचा अर्थ आपल्या लक्षामध्ये आला. आता मुद्दा म्हणून मी तुम्हाला आजचं निरूपण सांगता भगवंतानं द्वारका कशी वसवली हे जरा सांगणार. या द्वारकेचं सगळं वर्णन आपण वाचायला लागलो की सिंधू सरस्वती संस्कृतीमध्ये उत्खनन नातून जी काही वर्णन समोर येतात तीच भागवतात आपल्याला दिसतात.
एक वर्णन सांगतो. आज आपल्या मेट्रोमध्ये सुद्धा, मेट्रो म्हणजे शहरामध्ये सुद्धा सार्वजनिक स्वच्छतागृह पाहिजे तितके नाही. आणि सिंधू संस्कृतीमध्ये स्वच्छतागृह तर सोडाच, पण रस्तोरस्ती स्नानगृह होती. स्नानगृह आणि त्याची व्यवस्था नीट होती हे उत्खननातून दिसतं. म्हणून तुमच्या समोर द्वारकेचं रंगरूप भागवतातलं मांडणार आहे. आणि आधीच सांगतो, कोणी भागवताचा अभ्यास करायला म्हणतील हे सगळं कल्पकतेच आहे. कल्पकतेचे पक्षी असा आपल्याला आरोप येईल. त्याला माझं उत्तर आहे, पक्षी जरी झाला तरी झाडावर घरटं बांधतो. आणि पक्षी जरी झाला तर उड्डाण करायच्या तरी फांदीचा आधार घेतात. कल्पकतेने रंगवायचं म्हटलं तर काहीतरी वास्तवाचा आधार पाहिजे ना. अरे माझ्या भरतभूमीमध्ये सिंधू संस्कृती सरस्वतीमध्ये तर होतं आणि भागवतासारख्या ग्रंथात ते मिळत असतं. ते खास लक्षात घ्या, संस्कृतीचा अभ्यास सुरू झाला तर सर्वोच्च स्थान हे उत्खननास सुद्धा काय सापडते त्याला फार मोठं महत्व. पण नंतर 3-4 गोष्टी ज्या असतात त्याच्यामध्ये वाङ्मय सुद्धा असतं. ज्ञानेश्वर कालीन समाज स्थितीचा अभ्यास, तुकाराम कालीन समाज स्थितीचा अभ्यास हा करायचं म्हटलं कसा करणार. शिवपूर्व काळ काय होता कसं ठरवणं. तुकारामांची गाथा त्यासाठी उपयुक्त आहे. आणि शिवपूर्व नव्हे तर शिवोत्तर काळ कसा होता हे समजायला दासबोध उपलब्ध. त्या दासबोधामध्ये जेव्हा राजाची कर्तव्य येतात, अष्टप्रधानाचे संदर्भ येतात, बागकाम उपवन घेतात, तेव्हा स्वराज्य येऊ झाले. आणि तुकारामांच्या गाथेमध्ये दुष्काळाचे संदर्भ येतात. हे ध्यानामध्ये घेतलं की साहित्य सुद्धा सामाजिक स्थितीचा आरसा असतो हे विसरायचं. म्हणून द्वारकेचं वर्णन जरा ऐका. मुळात कोणासाठी द्वारका, मथुरेतल्या लोकांसाठी सगळे घेऊन यायचे. विंध्य ओलांडून आलेला. तुम्ही जर मुद्दाम सांगतो, शिवाजी सावंताची युगंधर कादंबरी वाचली, जरा मोठी आहे, वाचताना जरा मागं पुढं होईल, पण शक्ती उठून जर वाचली, मी वाचली आहे तशी, तर विंध्य पर्वतावर उतरून येताना कृष्णाला काय काय त्रास झालाय आणि जरासंध विद्या ओलांडून द्वारकेपर्यंत येऊन परत गेलाय हे लक्षात. जरासंधानं मथुरेपर्यंत कृष्णाचा पाठलाग केलेला नाही असं युगंधरमध्ये शिवाजी सावंत सांगतात. विचार करा, द्वारका कुठे बसवली? समुद्रात. म्हणजे अन्य ठिकाणी देवगिरी काय, त्या रायगडावर नाहीये, पण देवगिरीवरून बघितलं असणारा खंडकामध्ये किती पाणी आहे. खंडकातलं पाणी निर्माण करावं लागतं. समुद्रामध्ये द्वारका दिसत निर्माण करताना खंडक आपोआप मिळतो. हे डोक्यामध्ये घेऊन ही द्वारका का समुद्रात बसवली त्याचा विचार आहे. जरासंध काय, कालयवन काय, म्लेच्छ काय, कुठे लढणार आहे? भूमीवर. आपण जर समुद्रच आपला आधार घेतला, सहज वाक्य सांगतो, शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा सेनापती कोण असेल? सगळ्यात मोठा सेनापती तर सह्याद्री किल्ला. शिवाजी महाराजांच्या विषयी किती सैन्य होतं हे महत्वाचं नाही आहे. सह्याद्री किल्ला त्यांच्या पाठीशी होता, म्हणून उत्तरेच्या लोकांना आपण धूळ चालू शकलो हे लक्षात. हे बाबासाहेब पुरंदरेंचं वाक्य आहे, माझं नाही. हे ध्यानात आपण घेतलं, कृष्णाने का समुद्रामध्ये द्वारका बसवली लक्षात. आता वर्णन केलंय, समुद्रामध्ये एक भव्य दुर्ग उभारला, किती मोठा. आता एक परिमाण 12 योजनेला. आता योजन म्हणजे किती सांगणं कठीण आहे, आपल्याला कोस मैल वगैरे माहिती आहे, पण खूप मोठं 12 योजने लांब अशा प्रकारचं बसवलं. मी काही राजधानी बसवायची, नुसताच लढाईचा किल्ला बसवायचा नाहीये. शिवाजी महाराज राज्याभिषेक करतात आणि देशोदेशीच्या सावकारांना
रत्न घेऊन रायगडावर बोलावतात. साहूकार म्हणजे राज्याची शोभा असं आज्ञापत्रामध्ये म्हटलंय. राज्य जेव्हा उभं राहतं तेव्हा फक्त लढाई चालत नाही, प्रजा लागते आणि प्रजा सुखात. याचा जर विचार केला तर मग विश्वकर्म्यानं वास्तुविज्ञान आणि शिल्पकलेतलं कौशल्य पोचलं होतं. पुन्हा माणसं म्हणतात खरं कशावरून? उत्तर द्यायचं, अजंठा वेरूळच्या लेण्यामधलं एक कैलास मंदिर पाहून या. ते जर आज दिसतंय तर द्वारका सुद्धा चांगली असायला काही हरकत नाही. विश्वकर्म्याचं वास्तुविज्ञान. घराघरांच्या समोर लहान मोठे रस्ते होते. जरा सिंधू संस्कृती बघा. सव्हाटे होते, बाजारपेठा होत्या, कल्पवृक्ष कल्पलता होत्या, अनेक उद्यानं होती, उपवन होती. घराच्या डच्चीवर सुद्धा स्फटिक बसवलेलं होतं. घरांची उंची किंवा कळस, देवळांचे कळस जणू स्वर्गाची स्पर्धा करत होते. ठिकठिकाणी चांदी आणि पितळेची बनलेली बाहेरून कोठार होती, जी अन्नधान्यानं ओसंडून वाहत होती. सर्वत्र सुवर्ण कलश दिसत होते. वाळे सुद्धा सोन्यानं मढवलेले होते. त्यांच्या शिखरावर मंदिरं झाली. आता सरदारांचे, राजे लोकांचे वाडे, त्याच्यावर शिखर पद्मराज मण्यानं मढवलेली होती. अनेक देवालय होती, उंच उंच हवेल्या होत्या. वसुदेवादी, वसुदेव मोठा, वसुदेवादी राजघराण्यातल्या मंदिरांची, राजघराण्यातल्या मंडळींची मोठी मोठी मंदिरं होती. आणि बघा, फार छान वाटतं. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला इंग्रज आले होते. इंग्रजांचा माणूस आला होता, नतमस्तक झाला. त्याला सगळ्यात मोठी काळजी लागली होती, एवढे हत्तीवर चढून आले कसे काय, ते वर्णन आहे. इथे सुद्धा बघा, द्वारका वसवल्यानंतर सम्राटाला नजराणा घेऊन कोण कोण आले. हा बारका फार महत्वाचा असतो. कोण कोण आले बरं? तर स्वतः सगळ्या देवांचा देव म्हणजे वरुण, इंद्रापेक्षा मोठा. त्या वरुणानं एक एक कर्ण श्यामवर्ण असणारे, एक कान श्यामवर्ण असे पांढरे शुद्र अश्व पाठवून दिले. एक काळ आपली भरतभूमी अश्वाच्या बाबतीमध्ये ते अन्य ठिकाणी यायचं मान्य करूया, पण अश्वशाला हे भारतीय संस्कृतीमध्ये फार मोठं वैभव होतं. अश्वदल हे वैभव होतं. आणि ते पुढं इतकं प्राचीन आहे अश्वदल, थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पर्यंत होतं. आजची हुजूर पाटा तुम्हाला माहिती आहे, ही पेशव्यांची अश्वपादा होती. हुजूर पादा उठायची नेमकी शनिवारवाड्यापासून, त्याचा विचार करा की काय नगरी पुण्याची होती हे ध्यानामध्ये घे. असे अश्व आले. कसे हो? घोडे सुद्धा मनोवेगाने पडणार. आधी काही जलद बोलायला लागत नाही. एक मारुती मनोजव मारुती वेगून आणि आमचे अश्व, हे झालं वरुणाचं. कुबेराने काय केलं? त्यानं आपल्या जवळचे द्रव्याचे 8 कोश त्या ठिकाणी आणून दिले. श्रीकृष्ण भगवान अवतरले म्हणून भगवत परमात्म्यालाच म्हणायचं, सगळं ऐश्वर त्या ठिकाणी आणून ठेवलं. आणि द्वारका अतिशय चांगल्या प्रकारे सजली. मी ऐका, आता द्वारकेमध्ये उग्रसेन राजा आहे, उग्रसेन आजोबा, यांच्या रक्षणाला बलराम याची व्यवस्था केली आहे. आणि द्वारका निर्माण करून कृष्ण भगवान एकटे मथुरेत गेले. मथुरा आहे तशीच आहे, फक्त प्रजा नाही आहे. किल्ल्याचे दरवाजे बंदच आहेत. काल यवनाचा वेढा कायमच आहे. आणि त्या काल यवनातील लढण्यासाठी नगराच्या वेशीतून एक माणूस फक्त बाहेर पडतोय, जो निशस्त्र आहे. त्याचं नाव
श्रीकृष्ण भगवान. त्यांना काल यवनाला कसं मारलंय, तो निशस्त्र आहे, कसं मारलंय ते बघण्यासारखं आहे. म्हणजे मगाचं वाक्य मराठ्यांचा दैनिक आवाज आणि कृष्ण भगवानच्या संग्रामापासून आलेला